70 वर्षानंतर एस.टी. महामंडळात मोठा आर्थिक बदल. आता बसेस चालणाऱ्या एस.टीकडूनच होणार पेट्रोल डिझेलची विक्री. एस.टी. महामंडळ घेणार नवे पाऊल. केंद्र आणि राज्य सरकारच्या भागीदारीतून लवकरच सुरू होणार किरकोळ इंधन विक्री केंद्र म्हणजेच पेट्रोल पंप. एस.टी. महामंडळाने उत्पन्नाचा नवा स्रोत निर्माण करण्याच्या उद्देशाने एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. राज्यभरात एस.टी. महामंडळाच्या स्वतःच्या जागांवर व्यावसायिक तत्त्वावर पेट्रोल आणि डिझेलचे किरकोळ विक्री पंप सुरू केले जाणार आहेत. यासाठी इंडियन ऑइल, भारत पेट्रोलियम आणि हिंदुस्तान पेट्रोलियम या सार्वजनिक क्षेत्रातील कंपन्यांशी व्यावसायिक भागीदारीचा करार होणार आहे. हा निर्णय केंद्र आणि राज्य सरकार यांच्या भागीदारीतून होत असल्यामुळे उत्पन्नाच्या वितरणात पारदर्शकता राखली जाईल अशी माहिती मिळते. गेल्या 70 वर्षापासून एस.टी. महामंडळ केवळ स्वतःच्या बसेससाठीच डिझेल विकत घेत होतं. सध्या एस.टीत 251 ठिकाणी पेट्रोल पंप आहेत, मात्र हे केवळ आंतरिक वापरासाठी. आता हेच पंप नव्या जागांवर साधारणतः 25 बाय 30 मीटर क्षेत्रफळावर स्थलांतरित केले जातील. तिथे सार्वजनिक ग्राहकांनीही इंधन विक्री करता येईल. या उपक्रमातून एस.टी. महामंडळाला केवळ महसूल वाढवता येणार नाही, तर आर्थिकदृष्ट्या सक्षम होण्यासाठी हातभार लागणार आहे. स्वतःची जागा, यंत्रणा आणि अनुभव असल्यामुळे पेट्रोल पंप व्यवसायात एस.टी. सहज स्थिरावू शकते असा विश्वास व्यक्त केला जातोय. एस.टी. महामंडळाच्या या निर्णयामुळे एकीकडे प्रवाशांना इंधन सेवा उपलब्ध होणार आहे, तर दुसरीकडे महामंडळालाही नवा उत्पन्नाचा स्रोत मार्ग मिळणार आहे. हा उपक्रम भविष्यातील एस.टीच्या आर्थिक मजबूतीचा कणा ठरू शकतो. जर तुम्हाला ही बातमी महत्त्वाची वाटत असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि MSRTC मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.